गेलं वाटतं ते चंदे. अरे ते चंदे होतं म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही. काय रे काही लफडी फुड केलं काय? नाही रे बाबा, फेसबुकला एकदम कडक आयटम काढली राव. हा बघ फोटो. फोटो दाखव. दाखव आम्हाला. बघितलं का? आमच्या जमान्यामध्ये आम्ही पोरींकडं बोलायचं तर लांबच, पण बघत सुद्धा नव्हतं. आणि आता बघा, राव दे होता त्या. तुम्ही तुमच्या पिढीचेच चॉकलेट बॉय होते. नाही रे बाबा, तसं असतं तर माझं लग्न राहिलं असतं का? होईल. बरं, मग आता कुठवर आलंय काय? तुम्हाला सांगतो. हं? काय झालं? तिची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. बर, तिने मला विचारलं की तुझी GF आहे का म्हणून. हां. तर मी बोललो नाही आहे म्हणून. मी पण विचारलं तिला, तुझा आहे का BF म्हणून. बर, मला तिचा प्रपोजचा अंदाजच लय आवडला. तिनं प्रपोज केलं का तुला? अहो मग विषय का. वा. ती बोलली मला, हां. तुम्ही एवढे साधे बोळे, तुम्हाला काची गर्लफ्रेंड पाठवती. तिने मला भेटायला बोलवलं. येता का तू? अरे या दोघायला जाय ना घेऊन, यांना काय काम आहे? नको हा नको तात्या, तुम्ही चला ना. हे बघ, यायला येईल पण मार नाही खावा लागला पाहिजे. बस एक तर आधीच लग्न जमाना आणि त्याच्यात मार खाल्ले कुत्रही चाटायचं नाही. बस का तात्या. हे, पण मग म्हाताऱ्याला कळलं तर? कायचं कळतंय म्हाताऱ्याला. हा पण त्या दिवशी ना खूप मोठा किस्सा झाला माझा तात्या. काय? त्या दिवशी 3 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसलो. बर. म्हातारं उठलं मुतायला उठलं. गोदडीमध्ये उजेड दिसला. उजेड दिसला, घेतली काठी, जे मार बदडलंय मला. आता ते याचे हाल पहा तुम्ही. हा ना, पहा ना. बर जाऊ बर का उद्या आपण. हो. अरे काय रे याला? अरे एक काम सांगितलं होतं यार म्हाताऱ्याने मला. काय? दळण आणायला लावलंय गावातून. जातो मी. जाय दतुराची आहे का? तुला नाही पार मार खातले रे, आगलं याला.